मी भेट दिली टिंबर मार्केट स्थित वटेश्वर भुवनला. चला पाहूया तिथे काय काय चांगलं मिळतं ते. सगळ्यात आधी मी ऑर्डर केली इथली मिसळ. इथे मिसळीसोबत ब्रेडचा स्लाईस मिळतो. चला पहिला घास घेऊया वटेश्वर भुवनची मिसळ. मिसळीमध्ये इथे शेव, पातळ पोह्याचा चिवडा, पोहे, बटाटा आणि उसळीमध्ये इथे पांढऱ्या वाटाण्याची उसळ होती, मटकी नाही. वरनं ताजा चिरलेला टमॅटो, कांदा आणि कोथिंबीर. इथे दुसरा पदार्थ जो मी मागवला तो म्हणजे यांची पुरी आणि मटारची उसळ. इथे नाश्त्याला तसे बरेच पदार्थ मिळतात, पण बहुतांश टेबलवर जर मी पाहिलं तर बऱ्याच लोकांनी मटार उसळच मागवली होती. सोबत तुम्ही पाव किंवा पुरी घेऊ शकता. इथला पुढचा पदार्थ जो मी मागवला आहे तो म्हणजे मटार उसळ आणि पुऱ्या. मटार उसळ जे आहे एकदम वेगळं असं त्याचं टेक्स्चर आहे. पांढऱ्या रंगाची अशी ग्रेव्ही आहे आणि त्याच्यावर लाल तर्री आहे. वटेश्वरची मटार उसळ आणि पुरी. खूपच मस्त, कमाल. आत्तापर्यंत मटार उसळ जिथे मी खाल्ली कम्प्लिटली वेगळी आहे. त्याच्यात ओल्या नारळाचं किंवा मला वाटतं नारळाचं दूध असावं, आपण विचारूया. खूप मस्त आणि खूप वेगळी आहे आणि तिखट एवढी वाटणार नाही, पण छान तिखट आहे. या चविष्ट नाश्त्याची सांगता मी यांच्या या साध्या चहाने केली. चहा कडक, दुधाळ आणि गोडसरपणा एकदम प्रमाणात होता. वटेश्वर भुवनचा नाश्ताच काय, मला चहाही आवडला. आम्ही इतरही काही पदार्थ घेतले होते, जसे की ही गोलभजी आणि बटाटे वडा, पण यांच्या मटार उसळसमोर मला बाकी सगळं काही फिकं वाटलं.